मेरे को डाउन पेमेंट बताते थे। भाऊ इथे उभं राहा खाली या ना साईडला प्लीज इकडे जाऊ या ठिकाणी जे माईकची व्यवस्था बघतात त्यांनी कृपा करून इथे यावं. तिथं जातो जाणतो काय जायला तू जाय अरे काय नाही या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकू येतो का? या ठिकाणी जे आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं जाईल चौकीदार राम लल्लाचा चंदा चोर कोण आहे? सरकारी चौकीदार. दुसरं म्हणायचंय भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. काय मी कोण सांगेल? भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. तुम्ही सांगायचे रामाच्या दानपेटीवर मारला गल्ला. काय सांगणार? भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. चौकीदार नाही, चौकीदार कसं चोर नाहीये. राम लल्लाचा चंदा चोर कोण आहे? भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला. रामाच्या दानपेटीवर घोषणा द्यायची आहे. हा लक्षात द्या. दूसरी गोष्ट है बहुत हो गई मन की बात. जनता मांगे चंदे का हिसाब. बहुत हो गई मन की बात. जनता मांगे माईक वाले वगैरे या इथं जवळ. पवन थोडी महाग आले ना. आले माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की या सत्याग्रहामध्ये आपण सर्वांनी शिस्त पाळायची. कारण हे जे सत्याग्रह आहे हा एक वेगळा पद्धतीचा सत्याग्रह आहे. हा कुठलाही राजकीय सत्याग्रह नाहीये.
मध्ये मध्ये येणार काय कोणी ये मोबाइल राजू तुम्हारा फ्लैश नीचे करो ना, वो ऐसा आगे कर लो। या ठिकाणी अरे झूम वाईडच करतोय मी हो झेंडा मध्ये तुमचा वर करा या ठिकाणी पतित पावन आपण प्रभू रामचंद्राच्या साठी हा जो सत्याग्रह आहे, माननीय प्रांताध्यक्षांच्या पाठीमागे ज्यांनी छत्र्या वरती घेतल्या असतील त्या छत्र्या बंद कराव्यात। माननीय प्रांताध्यक्ष साहेब, खासदार शोभाताई, माननीय प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजारामजी पानगव्हाणे, माननीय शरद आहे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे, भारत टाकेदार रमेश कांडोळ, प्रदेश काँग्रेसचे इथले प्रभारी पदाधिकारी संदीप भैया, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, सत्याग्रहींनो, रघुपती राघव राजाराम हा जो सत्याग्रह आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काळाराम मंदिराचा प्रभू श्री रामाचं दर्शन घेऊन माननीय प्रांताध्यक्ष आणि सर्व नेते मंडळी या सत्याग्रहाला सुरुवात केलेली आहे। हा सत्याग्रह हो झेंडा दादा हा कुठलाही राजकीय सत्याग्रह नाही आहे। हा सत्याग्रह हो माहिती प्रभू श्री रामाच्या भक्तांचा, श्रद्धेचा, कोट्यावधी राम भक्तांचा ज्या श्रद्धा आणि मनाच्या भावना आहेत, अयोध्यातील राम लल्लाच्या चरणी करोडो भाविक दर्शनाला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मनोभावाने रोख रक्कम असेल, सोने असेल, चांदी असेल, इतर आभूषण असतील, हे रामलल्लाच्या चरणी एका श्रद्धेने अर्पण केले। परंतु आपण पाहिलं असेल, गेल्या काही महिन्यापासून या ट्रस्टचे जे प्रमुख होते, चंपतराव असेल, अनिल मिश्रा असेल आणि इतर साथीदार असतील, यांनी 20,000 कोटी रुपये, किती हजार कोटी, किती हजार कोटी, 20,000 कोटी रुपयाचा डल्ला या ठिकाणी रामाच्या दानपेटीवर त्यांनी हा डल्ला मारला। आमच्या करोडो राम भक्तांच्या भावना या दुखावल्या गेल्या आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन प्रांताध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेलं आहे। हे आमचं राष्ट्रीय
आंदोलन नाही, हा आमचा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जो मार्ग दिला सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाच्या मार्गाने जे भाजपवाले, जे RSS वाले, या संघटनेच्या संबंधित लोकांनी या ठिकाणी रामाच्या दानपेटीवर डल्ला मारलेला आहे, त्यासाठी हे सत्याग्रह आहे. आणि म्हणून या सत्याग्रहाची सुरुवात मी आमच्या सर्व धोंडे आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणून आपण या सत्याग्रहाची सुरुवात करावी. सर्व चर्चा मागे घेतला का त्यामुळे रुमाल तुमचाच रुमाल घ्यावा लागेल. तो अभी भी आगे जा रहा है. काही लोकांना गरज आहे.
दशरथानंदन अमिता किशोर यशोमती सूत मगन प्रभु रामचंद्र की राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंधकार पछताएगा जब प्राण जाएंगे छूट। और त्यांनी डरला मारला चौकीदार तो गई मन की बात, जनता मांगे, जनता मांगे, जनता मांगे, जनता मांगे, वोट हो गई मन की बात, जनता मांगे, जनता मांगे, चौकीदार, 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 रामलला के राज्य में मारने वाला जनता कौन है? कौन है? कौन है? या ठिकाणी खासदार शोभाताई बचाव हे सत्याग्रहींना या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आपण एका लाईनीत नाही ना, कॅमेरा पाहिजे, कॅमेरा ठेवूया लाईनीत. कॉमन बाईट करून घ्या आधी, कॉमन बाईट करून घ्या आधी, कॉमन बाईट पहिले कॉमन करून घ्या, कॉमन बाईट करून घ्या ना, पहिले कॉमन मारून घेऊ, कॉमन बाईट करून घेऊ, एक कॉमन करून कॉमन करू आधी, वन टू वन कॉमन मारून सगळे मारतील वन टू वन कसं चालू आहे असं नाही ना. 2 मिनिटाचा कॉमन माहिती त्या ठिकाणी रामचंद्रांना दर्शनासाठी तिथे भेट दिली आणि श्रद्धापूर्वक अनेक भक्तिभावाने त्या ठिकाणी दान अर्पण केलं. मग ते पैशाच्या रूपाने असेल, सोन्या चांदीच्या रूपाने असेल, विविध देणगे असतील, अशा काय तुम्ही कुठे एवढं पटापट दाखवता? 20,000 कोटीच्या वरती त्या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत आणि या भाजप सरकारने खूप मोठं उद्घाटन केलं, जल्लोष केला. त्या ठिकाणी भाजप प्रणित सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, परंतु आपण संपूर्ण भक्त आहोत. 20,000 कोटीची चोरी त्या ठिकाणी झालेली आहे.
प्रचंड बंदोबस्त असताना दुसरं कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि ज्या पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी, ज्या पदाधिकाऱ्यांनी, विश्वस्तांनी त्या ठिकाणी जे चोरी झालेली आहे त्याचं जबाबदार कोण, तर हे भाजप आणि सरकार आहे. याची जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी आमची प्रामाणिकपणे मागणी आहे. कारण सदर उद्घाटन जेव्हा केलं संपूर्ण देशाने, जगाने बघितलं, केंद्रबिंदू पंतप्रधान महोदय होते. त्या उद्घाटनाला आपल्या देशाच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना देखील बोलवण्यात आलं. संपूर्ण श्रेय हे पंतप्रधानांनी दिलं. ही जी चोरी झालेली आहे या चोरीचं सुद्धा श्रेय हे त्यांनीच घेतलं पाहिजे. कुठल्याही FIR न करता SIT बसवण्यात आली आणि FIR कोणी केला, कोणी त्या ठिकाणी आग्रह केला तर विश्वास उलटा चोर होता तो टाके अशा पद्धतीने हे सर्व संशयास्पद हे झालेलं आहे. याचा छडा लावण्यासाठी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रभर हे सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी प्रभू श्री काळाराम मंदिरापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आहोत. ही जी भूमी आहे ही पवित्र भूमी आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह देखील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाला. आम्हाला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की न्याय मिळाल्याशिवाय करणार नाही. हे संविधान हडप करण्याचा प्रयत्न जो त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे ते कदापिही आम्ही या ठिकाणी सत्य होऊ देणार नाही. आज प्रांताध्यक्ष सन्मान्य श्री हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सत्याग्रही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी स्वागत करते. आणि या ठिकाणी आदरणीय सन्मान्य सपकाळ साहेब हे आपल्या मनोगत व्यक्त करते. एक मिनिट. या ठिकाणी आता खासदार साहेबांचं भाषण झालं. यानंतर काही घोषणा होती. त्याच्यानंतर साने गुरुजींचं जे भजन आहे खरा तो एकीची धर्म हे भजन होईल. त्यानंतर माननीय प्रांताध्यक्ष साहेब बोलतील आणि शेवटी प्रसारदान होऊन आपला हा सत्याग्रह समाप्त होणार आहे. प्रांताध्यक्ष साहेब, काँग्रेस पक्षाने 4 दिवसापूर्वी या आंदोलनाची घोषणा केली आणि या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काल आपण जर पाहिलं असेल दुपारपासून टीव्हीवरती कोणी कोणी येऊन काय काय धोक्याचे इशारे दिले. पण आमचे नाशिकचे सर्व तिन्ही जिल्हा काँग्रेसचे अग्रसरी कार्यकर्ते एक म्हणले होते की रामलल्लाला सुद्धा या चोरीच्या बद्दल फार धीर आहे. आणि म्हणून या ठिकाणी अरे थांबा हो, फाईट करून दिला आम्हाला. अरे थांबा ना. काय भाषण राम नाम जपना, राम नाम जपना, मुँह में राम बगल में तिजोरी, मुँह में राम, मुँह में राम, मुँह में राम, मुँह में राम. या ठिकाणी
आपण घराचा एकमेकी धर्म भाई झाली ना आम्ही नका जाऊ रे इकडे आला ना त्यांना एक कॉमन बॅट नाव काय एक कॉमन त्यांना उभं राहायचं अरे भाऊ त्यांना उभं राहायचंय या मागे मागे लोगों की लड़ाई पर सदा चली आई प्राण जाए पर वचन भारताची प्राचीन संस्कृती आपली सभ्यता आणि या सभ्यतेच्या अनुषंगानं आपल्या भारताच्या समाज व्यवस्थेवर मुठभर लोकांनी
स्वतःची पकड ठेवण्याचा दीर्घकाळ आजच्या काळाला मंदिरावर किंवा पायऱ्यांवर या ठिकाणी आम्ही आमचा सत्याचा आग्रह धरतो. याच काळाला मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही अशा आशयाचे जे काही तात्कालिक फतवे निघाले त्यामध्ये दुर्दैवानं इथल्या देखील धर्ममार्तंडांचा तथाकथित धर्ममार्तंडांचा सहभाग का होऊ शकत नाही. शिवाजी महाराज शुद्ध त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. या दुर्दैवी निर्णयाचा कुणीतरी साक्ष या व्यवस्थेला राहावं लागलं त्याचा आधी दुःख आहे. दुसरं रामनवमी 1932चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की दलित जातीत दलित समाजात जन्माला आलेला हिंदू धर्मात जन्माला आलेला राम माझा आस्था पुरुष आहे आणि रामाचं दर्शन मला घ्यायचं आहे. 1932 ते 37 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थात तात्कालीन तथाकथित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश न दिल्याची घटना ही देखील या सत्याग्रहात लक्षात घेतली आणि शिवाजी महाराजांनी या संपूर्ण व्यवस्थेला नाकारत असताना छत्रपतींचा राज्याभिषेक झाला हाही एक सत्याग्रह होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश नाकारल्यानंतर आपण स्वीकारलेलं संविधान हा देखील एक सत्याग्रह होता आणि त्या सत्याग्रहाच्या भूमीमध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला अर्थात सर्वांच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी यावं लागत आहे. या ठिकाणचा सत्याग्रह ही आमची परंपरा आहे आणि या परंपरेला पायी होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज सत्याग्रहाचं कारण काय तर त्याच धर्ममार्तंडांनी देवी सावित्रीबाई फुलेंना मुलींची पहिली शाळा काढली म्हणून त्यांच्या अंगावर शेड दगड फेकले त्यांना शिव्या दिल्या. शाहू महाराज त्या शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त या आशयाच्या वादाच्या अनुषंगानं त्यांना छळलं आणि याची यादी मांडली आहे फार मोठी आहे आणि या बहुजनवादाला आज पुन्हा तिरंदाजी करण्याचं काम दुर्दैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आजही हे सुरू आहे. मुंबई राम आणि बगल में चुली याचा प्रत्यय राम मंदिराच्या अनुषंगाने पुन्हा आला आहे. आमचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहावर प्रभू रामचंद्राचं सीताआईचं लक्ष्मणाचं एक चित्र आहे. हे चित्र कुठलं आहे तर मर्यादा पुरुषोत्तम रामाचं. काही जण उपरोधक स्वरूपामध्ये आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका विचारतात मात्र त्यांना मला ठणकावून सांगायचं आहे की संविधानामध्ये जे आपल्याला मूलभूत स्वरूपाचे अधिकार दिले आहेत जे फंडामेंटल राईटचे जे प्रकरण आहे त्या फंडामेंटल राईटच्या प्रकरणामध्ये काँग्रेसने संविधान सभेने रामाचा फोटो हा स्वातंत्र्याच्या नंतर संविधान होताना त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि आज त्या आमच्या संविधानाने देशाला दिलेला सर्वांना दिलेला जे रामाचं जे चित्र आहे रामाचा जो आदर्श आहे रामाचा जो संस्कार आहे त्या संस्काराला पायी होण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष आज काळाराममध्ये या ठिकाणी सत्याग्रह करत आहे. प्रश्न सोपा आहे की हा चोरी जी झाली आहे त्याला जी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बरेच मोठे प्रकरण आहे कुलूप उघडण्याचा रामलल्लाची मूर्ती ठेवण्याचा त्या मंदिराच्या अनुषंगानं देशामध्ये हिंसाचार करण्याचा आणि सत्ताही शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक मंदिर तिने साकार झालं तिने आकार घेतला. लोकसभेमध्ये आपल्या पंतप्रधानांनी तिथल्या असणाऱ्या विश्वस्त मंडळाची घोषणा केली आणि ते विश्वस्त मंडळामध्ये त्यांनी सदस्य बच्चांना टाकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या ठिकाणी एजंट लोकांना टाकलं. स्वतःचे सीएस सहाय्यक स्वतःचे सहाय्यक असणाऱ्या लोकांना टाकलं आणि स्वतःच्या जवळचे संघाच्या भाजपच्या आणि पंतप्रधानाच्या जवळच्या लोकांना विश्वस्त म्हणून टाकल्यानंतर जर विश्वस्त सिंधी समाजाच्या 200 किलो चांदीच्या विटाचा हिशोब देत जर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही गायब होत असेल आणि त्या ठिकाणी स्वतःच्या तोंडी भरून घेण्याकरता जर मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर आता भारतातील तमाम लोकांना आपल्याला सत्याग्रह केला पाहिजे. हा सत्याच्या अर्जाची ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आज जुनामध्ये आलेलो आहोत. चोरी कशी कशी झाली कुठे कुठे झाली कोणी कोणी गेली आपण सर्वांना माहिती आहे. मुख्य पंतप्रधानांनी स्वतः
त्या ठिकाणी विश्वस्त मंडळ बसवलं. माहितीच्या अधिकाराच्या कक्षेच्या बाहेर पंतप्रधानांनीच काढलं. आता त्यांनी हिशोब द्यावा. आज साधा सोपा आणि सरळ प्रश्न घेऊन आम्ही सत्याग्रहाची भूमिका घेतलेली आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. पाऊस असल्यामुळे या आजच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाला आम्ही आज छोटं स्वरूप दिलंय. मात्र हे आंदोलन चिडून टाकण्याकरता कालपासून मुख्यमंत्री खोटं बोलतात आहेत, धमक्या देतात आहेत आणि सुलतानी जे संकट आहे ते सुलतान जो महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस हा धमकी देण्याकरता आसमानी संकटाचाही गुहार लावतोय. ढगफुटीसारख्या खोट्या वल्गना करतोय. मी रामचंद्राच्या पादुका पायऱ्यांवरून या ठिकाणी त्यांना ईश्वर माफ करो. हे घरांची व्यंकटी सांडो त्या सत्तरी मिळती वाढो भूता परस्परे दृढ मैत्र युवा. मी त्यांच्याबद्दलही शुभकामना बाळगतो आणि पंतप्रधानांनाही सुबुद्धी दे दयागणा दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थना आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि परवापासून पावसाचा जोर थांबला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही बैठकांच्या माध्यमातून सत्याग्रह करत असताना आमचा हा सत्याचा आग्रह पुढे घेऊन जाणार आहोत. आणि या देशाच्या भ्रष्ट पंतप्रधानांना, या देशाच्या भ्रष्ट सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आम्ही या पापाचा प्रायश्चित्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही शपथ आज आम्हाला पायदून या ठिकाणी आम्ही घेतो. आणि या आंदोलनाचे प्रातिनिधिक स्वरूप येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना पक्षच म्हणून नव्हे तर आपण तमाम नागरिक हे पुढे घेऊन जाऊया. त्या खोटे नाट्याचे प्रचार आहेत त्याला आपण श्रद्धांजली देत असताना आपण सर्व धर्म समभावाच्या सोबत विविधतामे एकताही भारत विशेषतः हा संकल्प पुढे घेऊन जाऊ. आणि राम आमच्या मनात आहे, राम आमच्या संविधानात आहे आणि ते रामाचं राज्य आणण्याकरता महात्मा गांधींनी दिलेला जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावर आम्ही चालू आणि रामाचा खून करणारे आज सत्तेत आहे आणि हे राम म्हणणारे आज रस्त्यावर त्या सर्व प्रकरणाचा आणि या प्रकरणाचा सुद्धा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही याची गावी या निमित्तानं या ठिकाणी आम्ही देत आहोत. आणि पसायदारांना समारोप करू आणि या आंदोलनाची सांगता होईल. माध्यमांना 5 मिनिटं सर्वांनी सहकार्य करावी अपेक्षा त्याच्यामुळे पसायदारांकरता सर्व सावधान पोलिसांमध्ये माता विश्वास के देवे तो शोनी मद द्यावे पसायला तया मैत्री दुरितांचे विश्वधर्म सूर्य पाहो तो वर्ष सकल मंडळी ईश्वर मानवर्ग मंडळी भेटतो तया तुका सला चेतनाच्या फूल गेले चंद्रमे आनंदन मारण घेता पैल हे सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई लोकी भजद्वाज तुलसी आने ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टा दुष्टविजय मोहावे एक म्हणे ईश्वेश्वर आहोईल दान स्वभाव ये वैज्ञान देव तुझ्या ये वैज्ञान देव तुझ्या ये वैज्ञान देव सुखया गाला हरि कौन भाऊ कौन भाऊ बाईट शॉट दादा थोडं तिकडे सर भाई थोडं पिछा पवन पवन भाई यही रुको ना समोरचं कोण आहे भाई मागे पीठ मागे जरा कौन दादा कौन भाऊ पुढे माईक ऑन करा माईक थोडा मागे
हलू नका फक्त. अरे माईक बंद करा. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगानं एक कायदा तयार करण्यात आला होता आणि देशाचा कारभार हा पारदर्शकतेने चालला पाहिजे. या देशाचा नागरिक या देशाचा मालक आहे. त्यापुढे सर्व हिशोब आणि सर्व माहिती असली पाहिजे. मात्र या सर्वांना तिलांजली देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचे बगलबच्चे हे राम मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून ठेवले आणि राम मंदिरामध्ये एकंदरीत जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली गेलेली आहे, तो हिशोब जो आहे त्याचा कुठे पता नाही. सोने चांदीचे दागिने, विटा, देणग्या या लंपास झाल्या. या सर्वांचा शोध लागला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. ही सत्याग्रहातील आमची भूमिका आहे. जर काही अल्पसंख्याक, आदिवासी, दलित समाजातील जर आरोपी असतील, त्या आरोपींनी गुन्हा केला तर शिक्षा होण्याच्या जागी आधीच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो. या चोरीतील गुन्हेगार चंपकराय आणि त्यांचे जे सहकारी आहे यांच्या घरावर भारतीय जनता पक्ष, योगी मोदी बुलडोजर चालवणार आहात का, असा देखील प्रश्न आजच्या या प्रसंगाच्या निमित्त आम्ही करतोय. एकेकाळी आम्ही म्हणायचो विकल्या विटा, विकले गंगेचे पाणी, विकल्या विटा. आता देश विकायला निघाले अटल अडवाणी, असा आम्ही म्हणणारा जो काळ आहे, तो काळ आता आठवत असताना या मंदिराच्या एकंदरीत सर्वात प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडूनच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीचा जो काही घोषणा केलेली आहे ती एसआयटी मधील 2 अधिकारी हे मोदी यांचे कुठेतरी हस्तक आहेत. त्यामुळे या चौकशीमध्ये पारदर्शकता नाही. फार मोठा घोळ, फार मोठा भ्रष्टाचार आणि कोट्यावधी अब्जावधी रुपये लुटल्या गेलेल्या ठिकाणचा हिशोब हा जनतेला सरकारने दिला पाहिजे. ही सत्याग्रहामागची आमची असणारी भूमिका आहे. हो, निश्चित. आजचा संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि त्याच्याच औचित्यावर या मोठ्या आंदोलनाला आम्ही माफक स्वरूप दिलंय. मात्र आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांमध्ये जाऊ नये, आम्हालाही कुठे थांबावं, याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये आयएमडीनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी त्या अफवा पसरवल्या. या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीस यांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस हे त्यांचा कारभार सुलतानी आहे. आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये आज शेतकरी हा सापडलेला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केलेली नाही. कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पाऊस लहरीपणा हा कुठेतरी दाखवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये वेढलेला आहे आणि या संपूर्ण संकटामध्ये महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, पक्षा फोडाफोडीमध्ये लिप्त आहेत. त्यांना जनतेशी, कायदा सुव्यवस्थेशी, शेतकऱ्याशी, नैतिकतेशी त्यांचा काही देणं घेणं राहिलेलं नाही. या राम मंदिराच्या प्रकरणामध्ये कोषाध्यक्ष असलेले जे गोविंददेवगिरी आहेत त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही एकंदरीत सर्व जी भूमिका आहे ते कोणते लिहून भविष्य सांगणारे जे कमी आहेत त्यांचंही म्हणणं आहे की मी जर सत्य सांगितलं तर मला मारून टाकतील अशा स्वरूपाचा ते बागेश्वर धाम यांचं वक्तव्य आहे. तर स्वतःचे बाहुबली आहेत ज्यांनी आपल्या ऑलिम्पिक आणि आशियाड महिलांवर अत्याचार केला, त्यासारखा बाहुबली म्हणतो की मला सगळं खरं माहिती आहे, मात्र मी बोललो तर माझ्या जीवावर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. विनय कटियार जे राम मंदिर आंदोलनातला एक चेहरा हा भाजप आणि आरएसएसचा होता, त्यांनी देखील तशाच प्रकारचा जो आहे वक्तव्य केलेलं आहे. एकंदरीत दाल में कुछ काला आहे नाही तर सबकी सब दाल ही राम मंदिराच्या अनुषंगानं काळी आहे. ही आता आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे. लोकांना समजलेलं आहे, विश्वास लोकांचा उडालेला आहे, मात्र सरकार हे मुक्या बहिरा आणि आंधळ्याचं सोंग घेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे? पहिले 15 दिवस दिले, 15 दिवस वाढले आणि ही एसआयटी पण जी आहे ती तथाकथित आहे, फारच छपरी ठाप ही एसआयटी आहे. ही एसआयटी जी आहे त्याचं नाव गोंडस आहे आणि आज सगळे बदमाश त्यामध्ये भरलेले आहेत. याचे धागेदोरे जे आहेत ते अत्यंत वरपर्यंत गेले. याचे धागेदोरे अर्थात जो ज्या चंपकरायला हात लावायला त्यांच्या विरोधात बोलण्याकरता आज सगळेजण घाबरतात आहे. मोदी अर्थात असा आहे की एक खाली के चट्टे बट्टे आहे आणि चंपकराय जर काही बोलले
मोदींच्या पायाखालची जमीन ही हुसेन फाईलच्या लगोलग ही सरकू शकते, म्हणून त्यांना सेफ ठेवला जात आहे. कालच बघा राजीनामे जे आहेत दोघांचे, या राजीनामे त्यांचे त्या पदाचे राजीनामे स्वीकारले. त्यांचं जे सरचिटणीस पद होतं त्याचा राजीनामा स्वीकारला, मात्र विश्वस्त मंडळामध्ये ते आजही कार्यरत आहे. अरे जो चोर आहे त्याला विश्वस्त मंडळामध्ये ठेवणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत आणि एकंदरीत सर्व प्रकरणातील तपास हा संशयाच्या घेण्यात दिवसेंदिवस येत चाललेला आहे. या आजचा औचित्य त्यांना विषय राम मंदिराचा जो घोटाळा समोर आलेला आहे, यामध्ये हे जे पैसे आहेत हे पक्ष फोडाफोडीसाठी वापरतात अशी चर्चा देखील शक्यता नाकारता येत नाही. कारण हा पैसा जो आहे हा पैसा फेक तमाशा देख करता जर वापरला गेला असेल आणि ज्याची फार दाट शक्यता आहे, तर हे आपल्या उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आणि महान अशा देशाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आणि दुर्दैव असेल. सत्ताधारी पक्षाकडून आरोप करण्यात आलेला आहे. 65 वर्षामध्ये काँग्रेसला कधी राम आश्रममध्ये परंतु सत्ता गेल्यानंतर त्यांचं नागरिक शास्त्र कच्चं असावं. संविधानामध्येच जो मूलभूत अधिकाराचं जे प्रकरण आहे तिथेच प्रभू रामचंद्रांचा फोटो हा काँग्रेसच्या कार्यकाळात संविधानामध्येच छापलेला आहे. आमचे जे सर्वोच्च जे नेते आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील मृत्यू करताना हे राम हाच त्यांचा अंतिम उद्गार होता. या लोकांनी आम्हाला राम शिकू नये. मुमे राम आणि बगल में छुरी, मुमे राम और बगल में दत्तूराम असणारी ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आहे. त्यांनी वेळीच आपली वर्तणूक जी आहे ती दुरुस्त करून घ्या. मुंबईत मॅनहोलमध्ये सॉरी तुम्हाला संविधानामध्ये रामाचा फोटो आज बऱ्याच जणांना सर आज का आंदोलन का मेन हेतु क्या है, उसका आगे क्या? अयोध्या के राम मंदिर में तस्करी चल रही है. बहुत बड़ा घोटाला है, नहीं तो वहाँ चोरी हो चुकी है. करोड़ों ने तो अब्जावती का जो गहने सोना चांदी और रकम जो है वो चुराई गई है. और ऐसे स्थिति में मोदी और योगी ये चुप्पी साधे हुए हैं. मोदी ने तात्कालिक स्वरूप में जो है ये मन की बात करना चाहिए, मगर मन की बात वो नहीं करेंगे क्योंकि एक ही थाली के चट्टे बट्टे हैं. कहीं ना कहीं ये रिश्वत जो है, इसका पैसा जो है, इस डकैत का पैसा रिश्वत स्वरूप में मोदी को और भाजपा को मिलने की जो आशंका है वो नकारी नहीं जा सकती. तो सारे प्रकरण का पर्दाफाश हो जाए, इसलिए सत्याग्रह आंदोलन काराराम मंदिर से आज कांग्रेस शुरू करने जा रही है. सर ये भी कहा जा रहा है कि चंपत राय जो है उन्होंने अगर कुछ बोल दिया तो उनकी हत्या हो जाएगी. अब बहुत सारे लोग हैं, ऐसी लिस्ट जो है फेयर लिस्ट जो है उसमें एक से बढ़कर एक लोग हैं. ये जो अपने आप को धाम के बाबा बोलते हैं उन्होंने तो खाया ही है, मगर विनय कटियार जो एक समय में एक बाहुबली थे, एक जमाने में जो चेहरा भी बने हुए थे, उनका भी ये कहना है. जो ब्रिज भूषण जो है उनका भी ये कहना है. तो ऐसी लिस्ट जो है वो बढ़ते जा रही है और ये तमाम लोग जो है आरएसएस और भारतीय जनता पार्टी के साथ उनका रिश्ता है. सर कहीं ना कहीं आप आरोप लगा रहे हैं सीएम पे, उन्होंने जानबूझ के पहले लड़ दिया था. हाँ, ये तो जाहिर सी बात है क्योंकि ये सरकार जनता से डरती है, इसलिए अलग अलग बातें ढूंढती है. सर आपका आगे का क्या प्लान है? हर जिले में हम आंदोलन करेंगे और विस्तारित स्वरूप में आगे जाएंगे. लो जल्दी